कामदा एकादशी ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे, जी सर्व इच्छा पूर्ण करणारी, पापे नष्ट करणारी आणि मोक्ष देणारी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते, ज्यामुळे उपासकाला वाजपेयी यज्ञाचे पुण्य मिळते. कामदा म्हणजे इच्छा पूर्ण करणारी होय, म्हणून सुख, समृद्धी आणि पापातून मुक्तीसाठी हे व्रत पाळले जाते. एकादशी हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. एकादशी व्रताची कथा. सत्ययुगामध्ये मूर नावाचा एक भयानक राक्षस होता. त्याने इंद्र, वरुण, अग्नी आणि वायू यासारख्या देवतांना पराभूत करून स्वर्गावर ताबा मिळवला. भयभीत झालेले देव भगवान शिवांकडे गेले, ज्यांनी त्यांना भगवान विष्णूंची शरण घेण्याची सल्ला दिली. सर्व देव विष्णूंच्या शरणागतीला गेले. विष्णूंनी मूर राक्षसाशी युद्ध केले. 10,000 वर्षांच्या युद्धानंतर थकलेले भगवान विष्णू बद्रिकाश्रमातील हेमवती गुहेमध्ये विश्रांती घेण्यासाठी योग निद्रेत गेले. मूर राक्षस त्यांना मारण्यासाठी गुहेमध्ये गेला, तेव्हा विष्णूंच्या शरीरातून एक अत्यंत तेजस्वी आणि सामर्थ्यवान देवी प्रकट झाली. देवीने मूर राक्षसाशी युद्ध केले आणि त्याचा अंत केला. विष्णू जेव्हा जागे झाले तेव्हा त्यांनी देवीच्या पराक्रमामुळे प्रसन्न होऊन तिला एकादशी असे नाव दिले. विष्णूंनी म्हटले, तू माझ्या शरीरातून निर्माण झाली आहेस, म्हणून एकादशीच्या दिवशी जो उपास करेल त्याचे सर्व पापे नष्ट होतील आणि त्याला वैकुंठ मिळेल. एकादशी व्रताचे महत्त्व. हे व्रत पाळल्याने मनातील विकार दूर होतात, आत्मसंयमन वाढते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. साधारणपणे एकादशीला अन्नग्रहण न करण्याची प्रथा आहे.